नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की 10वीच्या समाजशास्त्राच्या 1च्या पेपरच्या संदर्भात. बघ, 10वीचा जो समाजशास्त्राचा तुमचा पहिला पेपर आहे, तर त्या पेपरविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महत्त्वाचं गायडन्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी ह्या ठिकाणी देणार आहे. त्या अगोदर पाहू शकता बघा, समाजशास्त्राचा जो काही पेपर तुमचा होणार आहे 40+40 अशा 80 गुणांची तुमची परीक्षा होत असते आणि 20 गुणांची तुमची तोंडी परीक्षा असते. अशा पद्धतीने 100पैकी 95+ तुम्ही कशी मिळवू शकता त्याचं गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनलवर केलं जात असतं. बघा, या अगोदर पण जेवढे काही पेपर आतापर्यंत चालले तेवढ्या सगळ्या पेपरचं मी तुम्हाला व्यवस्थितरित्या गायडन्स केलं आणि त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगितलं होतं. तर बघा, समाजशास्त्र 1चा 15 मार्चला तुमचा पेपर आहे. 100% तुम्हाला हेच प्रश्न जे आहेत ते येत असतात आणि समाजशास्त्राचा जो काही पेपर आहे तो आलेला आहे. त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. समाजशास्त्राच्या पेपरचं संपूर्ण गायडन्स मी तुम्हाला करणार आहे. बघा, समाजशास्त्र 1 असेल किंवा समाजशास्त्र 2 असेल, भाग 1 किंवा भाग 2 असेल, दोन्हींसाठी मी तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गायडन्स करणार आहे. म्हणजे जेणेकरून पैकीच्या पैकी मार्क्स तुम्ही कसे मिळवू शकता त्याचं संपूर्ण गायडन्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. बघा, 10वी-12वीचा रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनलवर केलं जातं. त्यामुळे 10वी-12वीच्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मित्र असतील त्यांना पाठवून द्या, तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पण पाठवून द्या, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे. तर बघा, 10वीचा जो काही समाजशास्त्राचा पेपर आहे त्याची काय महत्त्वाची माहिती ती आपण या ठिकाणी पाहूया. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जी आहे ती महत्त्वाची माहिती आपण आता या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता, ही जी काही प्रश्नपत्रिका आहे ही 2023ची आहे. 2023ची प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दाखवतोय. 2023ची प्रश्नपत्रिका आहे. सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. सुरुवातीला सांगतो 2025ची नाही. तुम्ही मग परत कमेंट्स कराल आणि सांगाल 2023ची दाखवली, 2025ची नाही. 2023ची प्रश्नपत्रिका आहे. वेळ तुमचा 2 तासांचाच असतो. 40 गुणांची तुमची प्रश्नपत्रिका असणार आहे. सर्वात अगोदर एक महत्त्वाचा प्रश्न सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली त्यांना. बघा, आता जो तुमचा त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विज्ञान 2चा जो काही पेपर झाला तर त्या पेपर तुम्ही किती मार्कांचा लिहिलेला आहे. जर तुम्ही 40चा लिहिला असेल तर 40 लिहून पाठवा. 35चा लिहिला असेल तर 35, 30चा लिहिला असेल तर 35 लिहून पाठवा. जेवढ्या गुणांचा तुम्ही लिहिलेला आहे तेवढं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. बघा, मी तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या सगळा जो काही पेपर आहे तो सोडवून दिला होता आणि अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलं होतं. तुम्ही पैकीच्या पैकी त्या ठिकाणी मार्क्स मिळवू शकतात. त्यामुळे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तुम्ही किती गुणांचा तो पेपर लिहिला आहे. 40चा लिहिला असेल तर 40, 35चा लिहिला असेल तर 35 आणि 30चा लिहिला असेल तर 30. एकही विद्यार्थ्यांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. जेवढ्याचं तुम्ही लिहिलं असेल तेवढं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर आता आपण लगेच सुरुवात करणार आहोत. बघा, सामाजिक शास्त्र, इतिहास व राज्यशास्त्र पेपर 1 इतिहास व राज्यशास्त्राचा असतो. पेपर 2 मध्ये भूगोल असतं. ठीक आहे. आता बघा, जर आपण पाहिलं तर पेपर 1 तुमचा आहे इतिहास व राज्यशास्त्राचा 40 गुणांचा या ठिकाणी पेपर आहे आणि याची संपूर्ण माहिती आपण आता लगेच सुरुवात करूया. तर पाहू शकता, अशा पद्धतीची तुमची प्रश्नपत्रिका असते. तुम्हाला काही सूचना दिलेल्या असतात. या सूचना तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचायच्या आहेत आणि या सूचना वाचल्यानंतर तुम्हाला पुढे अशा पद्धतीने तुमचा जो काही पेपर आहे तो सुरू होतोय. ठीक आहे. आता ही बघा, ही जी काही प्रश्नपत्रिका तुम्हाला दाखवतो ही पुन्हा एकदा सांगतो 2023ची आहे. 2023ची प्रश्नपत्रिका आहे. ठीक आहे. सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. आता आपल्याला पहिलाच प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. बघा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. रिकाम्या जागा भरा. बरोबर. आता याचं जे काही सोल्युशन आहे मी तुम्हाला, हा जो काही पेपर आहे आपण तुम्हाला सोल्युशन करून देणार आहे. म्हणजेच असंच तुम्हाला प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी येत असते आणि अशाच पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. किती सोपं आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. बघा, या ठिकाणी पाहू शकता पहिला प्रश्न, लिओनार्दो दा विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने टिंब या चित्राचा समावेश लुब्र संग्रहालयात आहे. बघा, तर टिंब या चित्राचा समावेश लुब्र संग्रहालयात आहे. तर काय आहे, लिओनार्दो दा विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या कोणत्या चित्राचा समावेश लुब्र संग्रहालयात आहे. तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या समजणार आहे. तर बघा, 4 ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नेपोलियन, मोनालिसा, हॅन्स स्लोन आणि दुसरा जॉर्ज. तर याचं बरोबर उत्तर आहे ब, मोनालिसा. तर बघा, मोनालिसा या चित्राचा त्या ठिकाणी समावेश लुब्र संग्रहालयात करण्यात आलेला आहे. ठीक आहे. 1 गुण तुमचा झाला. पुढचा बघा तुमचा 1 गुणांसाठी पुढचा प्रश्न काय, थॉमस कुकने विकण्याच्या एजन्सी, म्हणजे थॉमस कुकने टिंब विकण्याच्या एजन्सीचा व्यवसाय जो आहे तो सुरू केला. आता बघा, काय विकण्याच्या एजन्सीचा जो काही व्यवसाय तो सुरू केला होता थॉमस कुकने. तर बघा, ह्या ठिकाणी 4 ऑप्शन्स आहे. एक तर हस्तकौशल्याच्या वस्तू, खेळणी, खाद्यवस्तू किंवा पर्यटन तिकिटे. तर याचं बरोबर उत्तर काय, जर तुम्ही चांगला अभ्यास केला असेल तर याचं पण तुम्ही बरोबर उत्तर देऊ शकता. तुम्हाला एक ह्या ठिकाणी बघा, पर्यटन तिकिटे
तर पर्यटन तिकिटे जे आहे याचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. आता बघा हे झाले तुमचे 2 गुण. ठीक आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय? पुढचा प्रश्न तुमच्यासाठी बघा काय? तर 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये बघा काय म्हटलं आहे, 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये टिंब यांचे नाव अग्रणी आहे. तर बघा ह्या ठिकाणी 4 ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिलं आहे ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, नंतर मीरा कोसंबी आणि शर्मिला रेगे. तर याचं बरोबर उत्तर काय? तिसरा प्रश्न 1 गुणांसाठी आहे. याचं बरोबर उत्तर आहे ताराबाई शिंदे. तर 19व्या शतकामध्ये स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचं नाव अग्रणी आहे. 3 गुण तुमचे झाले बरोबर. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी बघा, पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. हे पण तुम्हाला 3 गुणांसाठी आहे. हा जो काही प्रश्न आहे हा पण तुम्हाला 3 गुणांसाठीचाच आहे. ठीक आहे. तर बघा जे काही गट तुम्हाला दिलेले आहेत या ठिकाणी, तर या गटामधील तर बघा हे जे काही तुम्हाला गट दिले 3 गट आहेत, म्हणजेच प्रत्येक गट जो आहे तो 1 गुणांसाठी. बघा या ठिकाणी शहरे आणि ग्रंथालय अशा पद्धतीने आपल्याला नावं दिलेली. तर बरोबर आहे का? ते तुम्हाला ओळखायचं 1 गुण तुमचा असणार आहे. प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखायची 3 गुणांसाठी या ठिकाणी होणार. 3 गुणांचं मी तुम्हाला अगोदरच सांगितले, हे 3 गुण असे 6 गुणांचं होऊन जाईल. बघा या ठिकाणी कशा पद्धतीने विचारले? कोलकात्याला नॅशनल लायब्ररी ग्रंथालय आहे. बरोबर आहे. दिल्ली नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी. बरोबर आहे. तिसरं बघा हैदराबाद स्टेट सेंट्रल लायब्ररी हे पण बरोबर आहे. चौथं तुम्हाला पाहायला मिळते बघा, चौथं त्या ठिकाणी आहे पुणे. तर बघा तिसरा तर हैदराबाद स्टेट सेंट्रल लायब्ररी बरोबर आहे. चौथं जर आपण पाहिलं तर बघा चौथं पुणे लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी. चौथ्यामध्ये तुमचं चुकीचं आहे, म्हणजेच तुमचं बरोबर उत्तर जे असणार आहे या प्रश्नाचं जी चुकीची जोडी आहे ती असणार आहे पुणे. ठीक आहे. चौथ्या नंबरची 1 गुण तुमचा या ठिकाणी झाला. आता आपण पुढे जाऊया. बघा पुढे तुम्हाला काय पाहायला मिळते? पुढची जोडी ओळखायची. या ठिकाणी बघा दुसऱ्यामध्ये या साईडला तुम्हाला विचारवंत आणि या साईडला तुम्हाला देश दिले आहेत. बरोबर. आता याची चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. बघा पहिल्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते, जर आपण पाहिलं तर कार्ल मार्क्स. बघा कार्ल मार्क्स इंग्लंड. ठीक आहे. ही बरोबर आहे का? चुकीची जोडी आहे, म्हणजेच ही जोडी तुमची त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. ठीक आहे. कार्ल मार्क्स ही इंग्लंड ही चुकीची जोडी आहे. पुढे बघा मायकल फुको फ्रान्स बरोबर आहे. लिओपोल्ड वॉन रांके जर्मनी आणि हिरोडोटस ग्रीस हे बरोबर आहे. म्हणजेच काय? तर कार्ल मार्क्स या ठिकाणी तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. 2 गुण तुमचे या ठिकाणी झाले. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया. पुढचं तुम्हाला पाहायला मिळतं बघा, पुढे तुम्हाला काय दिलेले आहे? तर नियतकालिके आणि कालावधी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. आता जर आपण याचं बरोबर उत्तर पाहिलं तर बघा नियतकालिकेमध्ये आपल्याला बरोबर उत्तर काय पाहायला मिळते? तर बघा लक्षात घ्या, तुम्हाला पाहता क्षणी समजतं साप्ताहिक म्हणजे काय? 7 दिवस. त्यामध्येच अर्थ आहे बघा, साप्ताहिक 7 दिवसांचा हप्ता म्हणजे 7 दिवस. बघा साप्ताहिक म्हणजे 7 दिवस बरोबर. पाक्षिक 15 दिवस. पाक्षिक जे निघत असतं नियतकालिक ते पाक्षिक जे असतं ते 15 दिवसांचं असतं. 15 दिवसाला जे नियतकालिक निघतं ते पाक्षिक असतं. बरोबर. आता बघा 1 महिन्याला जे निघतं ते मासिक असतं. आणि आपल्याला ह्या ठिकाणी समजतं त्रैमासिक म्हणजे काय? तर 3 महिन्यांना आणि इथे काय दिले? 2 महिना. म्हणजे तुमचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर चौथ्या नंबरचं. अशा पद्धतीने तुमचे 3 आणि 3 6 गुण झालेले आहेत. ठीक आहे. 6 गुणांचं मी तुम्हाला सोडवून दिलेले आहे. आता आपण पुढे जाऊया. बघा पुढे काय दिलेले तुम्हाला? दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणतेही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. अतिशय सोपा पेपर आहे, काहीही अवघड नाही. अतिशय तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स यामध्ये मिळवू शकतात. एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न जे ते विचारले जात असतात. फक्त तुम्हाला चांगला त्या ठिकाणी अभ्यास जर तुम्ही केलेला असेल तर तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकता. बघा हा प्रश्न 4 गुणांसाठी, कोणतेही 2 सोडवायचे म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहे. ठीक आहे. आता बघा हे पण तुम्हाला सोडवून देतोय. बघा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. आता हे जे काही संकल्पना चित्र म्हणजे जी काही कृती दिली ती पूर्ण करायची. तर बघा युरोपातील महत्त्वाचे विचारवंत आहे ते तुम्हाला सोडवायचे. जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला येईल. बघा युरोपातील महत्त्वाचे विचारवंत कोणते? तर आपल्याला सुरुवातीला सांगता येईल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा इथून सुरुवात करूया. रेने देकार्त या ठिकाणी आपण जर आलो तर बघा व्हॉल्टेअर, नंतर बघा जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेंगेल आणि पुढे जर आपण आलो तर आत्ताच आपण पाहिलं असेल बघा लिओपोल्ड वॉन रांके. आत्ताच आपण पाहिले बघा
या ठिकाणी तुम्हाला प्रश्नपत्रिकेतच दिलेलं होतं. जर आपण पाहिलं तर बघा, या ठिकाणी आपण आलो असेल, बघा आपण या ठिकाणी आलेलो होतो. यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तो जो काही प्रश्न आहे तो तर पाहू शकता बघा, जर्मनीमधील लिओपॉल्ड वॉन रांके जर्मनीमधील होते, युरोप खंडामध्ये त्या ठिकाणी आहेत. म्हणजेच युरोपातील जे काही महत्त्वाचे विचारवंत होते. तर अशा पद्धतीने तुम्ही 4 नावं लिहायची आहेत. आत्ताच आपण पाहिले रेने देकार्त, व्हॉल्टेयर, नंतर जॉर्ज विल्यम फेडरिक हेंगेल असतील, लिओपॉल्ड वॉन रांके, अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचे. हे 4ही नावं लिहिली की तुमचे 2 गुण या ठिकाणी होऊन जातील. आता बघा 6 आणि 2 8 गुण झाले, बरोबर. आता आपण पुढे जाऊया. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. ही पण कृती आहे, ही पण तुमच्यासाठी कृती आहे. भारतातील गुहाचित्र असलेले राज्य हे तुम्हाला लिहायचं आहे. अतिशय सोपं आहे. जर चांगला अभ्यास केला असेल भारतातील जेवढे काही गृहचित्र असलेली राज्य आहेत ते तुम्हाला ह्या ठिकाणी लिहायचे आहेत. बघा 2 गुणांसाठी फक्त तुम्ही जर चांगला अभ्यास केला असेल तर तुम्हाला लिहिता येईल. तर बघा, भारतातील गुहाचित्र असलेली राज्य कोणती आहे? तर आपण मध्य प्रदेश, कर्नाटक, नंतर आंध्र प्रदेश, नंतर बिहार, नंतर झारखंड, उत्तर प्रदेश, अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. जरी तुम्ही असं सोडवलं तरी देखील तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकतात. बघा पहिले 2 आणि हे 2 असे 4 गुण झाले. 4 गुणांचा तुमचा हा प्रश्न सुटला. अगोदरचे 6 म्हणजेच 10 गुण तुमचे ह्या ठिकाणी झालेले आहेत, बरोबर. अशा पद्धतीने तुमचे 10 गुणांचे मी सोडवून दिलेले आहे. आता पुढे पहा बघा. त्यानंतर बघा पुढे तिसरा प्रश्न तुमच्यासाठी आहे. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. हे पण तुम्हाला कृती स्वरूपात आहे. जर आपण पाहिले तर स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे तुम्हाला सांगायची. स्वातंत्र्यपूर्व काळातील कोणकोणती वृत्तपत्रे होती? जर तुम्ही चांगला अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहिती आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे कोणती होती. तर बघा या ठिकाणी आपण दर्पण सांगू शकतो, नंतर केसरी, मराठा, नंतर ज्ञानोदय, नंतर जर आपण पाहिले तर बघा दीनबंधू किंवा प्रभाकर, अशा पद्धतीने. म्हणजेच हे बघा, हे मी तुम्हाला एक्स्ट्राचं सांगतो, मी तुम्हाला अगोदर सोडवून दिलेलं आहे. हे जे काही 4 गुणांचं होतं ते. आता आपण पुढे जाऊया. थोडक्यात टिपा लिहा. हा बघा थोडक्यात टिपा लिहा जो आहे तो हा पण तुमचा 4 गुणांसाठीच आहे. म्हणजेच प्रत्येक 3 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे आणि प्रत्येक हा 2 गुणांसाठी असणार आहे. पण हे तुम्हाला सोडवून देणार नाही. बघा हे जे काही तुम्हाला सोडवून देणार नाही. का सोडवून देणार नाही? कारण त्याचं जे काही उत्तर आहे ते खूप त्या ठिकाणी मोठं आहे. द्वंद्ववाद जर आपण पाहिलं तर त्याचं उत्तर त्या ठिकाणी खूप मोठं आहे. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर जणांसाठीचा जो काही इतिहास आहे ते पण त्या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीचं उत्तर येतं. आणि त्यामुळे हा जो काही व्हिडिओ तो लांब होऊ शकतो. त्यामुळे मी तुम्हाला जे इथल्या इथे सोडवता येईल तेवढं मी तुम्हाला सांगतो आहे. मराठी रंगभूमी पण तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं तर त्या पण उत्तर खूप लांब येतं आहे. पण टिपा लिहा असल्यामुळे ते लांब उत्तर असणारच आहे. पण जे इथल्या इथे सोडवता येईल ते मी तुम्हाला या ठिकाणी सोडवून देण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा पुढील विधाने जे आहेत कारण स्पष्ट करा. हे पण लांब आहे. हे पण लांब असल्यामुळे हे पण आपण त्या ठिकाणी स्किप करणार आहोत. जर तुम्ही चांगला अभ्यास केला असेल तर तुम्हाला ते येईल, उत्तर येईल. इतकंही अवघड नाही आहे. बघा मी तुम्हाला आता जवळपास 10 गुणांचं सोडून दिलेलं आहे आणि अजूनही जेवढं काय येईल तेवढं मी तुम्हाला सोडून देणार. बघा हा जो काही उत्तर आहे तो मी तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी सोडून देणार आहे. बघा हा उतारा वाचून त्याखालील जेवढे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी लिहायची आहेत. ठीक आहे. तर बघा आता ह्या ठिकाणी आपण पाहूया. हा उतारा तुम्हाला अशा पद्धतीने उतारा दिला जाईल आणि त्यानुसार तुम्हाला उत्तर जे ते लिहायचे आहेत, बरोबर. तर बघा आता आपण जर ह्या ठिकाणी गेलो तर आपल्याला काय पाहायला मिळते. प्राचीन ऑलिम्पिक खेळाची स्पर्धा कोणत्या शहरात घेतली जात असे? बघा प्राचीन ऑलिम्पिक खेळाची जी स्पर्धा आहे ती कोणत्या शहरात घेतली जात असे? तर ग्रीक शहरात घेतली जात असे, बरोबर. बघा हा तुम्हाला उतारा वाचून लिहायचं आहे. या ठिकाणीच उत्तर मिळतं. 1 गुण तुमचा झाला म्हणजे 11 गुणांचं मी तुम्हाला सोडून दिलं आहे. पुढे बघा खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते कोणत्या काळापासूनचे आहे? खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते जे आहेत ते कोणत्या काळापासूनचे आहे? तुम्हाला ह्या ठिकाणीच पाहायला मिळेल. बघा खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहे. प्राचीन काळापासूनचे आहे. 2 गुण झाले म्हणजेच 12 झाले, बरोबर. आता ऑलिम्पिक स्पर्धाविषयी आपले मत मांडा. तुमचं जे काही मत असेल ते तुम्हाला स्वमत मांडायचं आहे.
ठीक आहे, तुमचं मत आहे, तुम्ही असंच लिहिलं पाहिजे, तसंच लिहिलं पाहिजे असं त्या ठिकाणी एक्सपेक्टेड नाही आहे. तुम्हाला जसं त्या ठिकाणी सुचते पण ऑलिम्पिकशी संबंधित असायला पाहिजे तशा पद्धतीचं तुम्ही लिहायचं आहे. 2 गुण तुमचे हे झाले, म्हणजे 12 आणि 2 14 गुणांचं मी तुम्हाला लगेच सोडवून दिलेलं आहे. म्हणजे स्वमत असल्यामुळे ते पण मी त्या ठिकाणी ग्राह्य धरतोय. तुमचं त्या ठिकाणी स्वमत असेल. आता पुढे पहा बघा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. हे पण मोठं असल्यामुळे हे सोडून देणार नाही आहे मी तुम्हाला. बघा लक्षात घ्या, 6 गुणांसाठी कोणते 2, म्हणजेच प्रत्येक प्रश्न हा 3 गुणांचा आहे. प्रत्येक प्रश्न हा 3 गुणांचा आहे. यापैकी बघा तुम्हाला 4 दिलेत, कोणते 2 सोडवायचे. प्रत्येक प्रश्न 3 गुणांसाठीचा आहे, कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. ठीक आहे. आता पुढे पहा बघा, पुढे आपल्याला काय दिलेलं आहे. तर बघा जवळपास 15 गुणांचं मी तुम्हाला सोडून दिलेलं आहे. आता पुढचं आपण पाहू शकता बघा, हे 2 गुणांचं तर सोडून देणारच आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आता हे जे काही विधाने तुम्हाला पूर्ण करायचे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, म्हणजेच MCQ टाईप आहेत. बघा, पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केलेले. कोणता कायदा? तर बघा ह्या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 ऑप्शन आहेत. यापैकी बरोबर उत्तर काय? तर महिलांना जे स्वातंत्र्य आहे आणि त्यांचं स्वातंत्र्य जपण्यास किंवा स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले कोणत्या कायद्याद्वारे? तर हुंडा प्रतिबंधक कायद्याद्वारे. ठीक आहे, 1 गुण तुमचा झाला, म्हणजे जवळपास बघा 15 आणि 1 16 झालं आहे. ठीक आहे. आता हा एक प्रश्न आहे, हा पण मी तुम्हाला सोडून देतो. बघा काय म्हटलेलं आहे, 1986 साली टिंब अस्तित्वात आला. कोणता कायदा अस्तित्वात आला आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. 4 कायदे आहेत. जर आपण पाहिलं तर 1986 साली, तर कोणता कायदा? ग्राहक संरक्षण कायदा जो आहे तो 1986 साली त्या ठिकाणी अस्तित्वात आला. अशा पद्धतीने 17 गुणांचं मी तुम्हाला सोडून दिले, 40 पैकी 17. ठीक आहे. अजून पुढे त्या ठिकाणी आपण पाहूया, हे पण मी तुम्हाला सोडून देतो. हे 4 गुणांचं पण त्या ठिकाणी बघा नाही, ह्याच्या 4 गुणांचं सोडून देणार नाही, कारण ते सकारण स्पष्ट असल्यामुळे कारण पण द्यायचं आहे. पण एक मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगू शकतो की ते बरोबर आहे किंवा नाही. ठीक आहे. आता जर आपण पाहिलं तर बघा, कोणतेही 2 आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचे आहेत. कोणतेही 2 आपल्याला सोडवायचे आहेत. म्हणून हे सोडवत असताना काय आपल्याला लक्षात घ्यायचे, कशा पद्धतीने सोडवायचे ते मी तुम्हाला सांगतो. बघा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2 सोडवायचे आहेत. कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. 4 गुणांसाठी, म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहे. ठीक आहे. आता आपण पहिला या ठिकाणी घेऊया बघा, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. हे विधान बरोबर आहे का? चूक की बरोबर ते सांगायचं आणि मग सकारण स्पष्ट करायचं. तर याचं उत्तर जे आहे ते बरोबर आहे. बरोबर आहे. विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग जे आहे ते एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेतात. बरोबर आहे. त्याचं कारण काय? ते कारण तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं. चांगला अभ्यास तुम्ही केला असेल तर मग त्यामध्ये काय, तर एखाद्या प्रतिनिधीचं जर अकस्मात निधन झालं तर पुन्हा त्या ठिकाणी निवडणूक घ्यावी लागते. काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य असेल तर तो आपला प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो, त्यामुळे पण पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतात. अशा पद्धतीने सकारण कारण जे आहे ते स्पष्ट करायचं आणि तुमचा प्रश्न होऊन जाईल. आता पुढे बघा, पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय. काय? तर चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते. चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते. हे 2 गुणांचं तर मी तुम्हाला फक्त एक शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे, तरी पण त्या ठिकाणी आपण कन्सिडर करू 17 2 19 आणि हे 2 21 गुणांचं. ठीक आहे. तर बघा, चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते. तर हे विधान बरोबर आहे की चूक आहे? तर बघा, हे विधान चूक आहे. चूक आहे. त्याचं कारण काय? तर बघा, कोणतीही चळवळ असेल तर ती नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते. चळवळीचं जे काही यश आहे ते यश अपयश जे आहे ते खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असतं. नेतृत्व जेवढं खंबीर असेल तेवढं चळवळीला त्या ठिकाणी यश येत असतं. ठीक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही कारणं सांगायची आणि तुमचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर येऊन जाईल. आता पुढील संकल्पना जी ती स्पष्ट करा म्हटलेलं आहे. बघा, पुढील संकल्पना स्पष्ट करा. आता ह्या ठिकाणी राष्ट्रीय पक्ष असेल किंवा भ्रष्टाचार असेल त्या संदर्भात मी तुम्हाला सोडवून देणार नाही. हां, ही कृती जी आहे 2 गुणांची जी काही कृती आहे ती मी तुम्हाला सोडवून देईल. कशा पद्धतीने बघा, आता आपल्याला दिलेलं काय? दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणतीही 1 2 गुणांसाठी, म्हणजेच बघा 21 गुणांचं मी सोडून दिले. हे 2 गुण असे 23 गुणांचा तुमचा पेपर झालेला आहे. बघा, भारतातील प्रमुख चळवळी कोणत्या होत्या? त्या चळवळींचं तुम्हाला लिहायचे. 2 गुण तुमचे मिळून जातील. जर आपण पाहिलं तर बघा, आदिवासी चळवळ, शेतकरी चळवळ, कामगार चळवळ आणि स्त्री चळवळ, अशा पद्धतीने तुम्ही 4ही नावे लिहिली तरी देखील तुम्हाला 2 गुण मिळून जातील. तुमचा चांगला अभ्यास असेल तर तुम्ही लिहू शकता.
हे पण तुम्ही सोडवू शकता बघा, भारतातील प्रादेशिक पक्ष कोणते आहेत म्हणून. तर बघा, भारतातील प्रादेशिक पक्ष जे ते तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास केला असेल तर तुम्हाला येईल. जसं आपण पाहिलं त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचं आहे. जे काही प्रादेशिक पक्ष असतील ते तुम्ही त्या ठिकाणी सोडवू शकता. आता पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्नाचं उत्तर थोडक्यात लिहा. तर हे काही मी सोडवून देणार नाही आहे. म्हणजे जवळपास बघा 40पैकी जवळपास 23 गुणांचा पेपर मी तुम्हाला सोडवून दिलेला आहे. किती मिनिटात बघा, 20 मिनिटात. 20 मिनिटांमध्ये मी तुम्हाला 23 गुणांचा पेपर सोडवून दिलेला आहे. 23 गुणांचा, 40पैकी 23 गुणांचा. तुम्हाला काही अवघड नाही. 2 तासांचा वेळ तुमच्याजवळ आणि 40 गुणांचा पेपर तुम्हाला लिहायचा आहे. 2 तासांच्या वेळेमध्ये तुम्ही 40 गुणांचा पेपर अतिशय चांगल्या पद्धतीने लिहू शकतात. आणि जर चांगला अभ्यास असेल तर पैकीच्या पैकी मार्क्स तुम्ही मिळवू शकता. जर तुम्ही चांगला सराव केला असेल सिस्टमॅटिक पद्धतीने लिहिण्याचा, तर तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स या ठिकाणी मिळवू शकतात. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तुमच्या मित्र असतील, मैत्रिणी असतील त्यांना पण पाठवा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.